हरे कृष्ण. सर्वांचं स्वागत आहे. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मँगलोर तर्फे घेतला जाणारा हा उपक्रम 18 दिवसात भगवद्गीता समजून घ्या यामध्ये आपण अध्याय 10वा विभूती योगचा आज अध्ययन करणार आहोत. तर आपण सुरुवात मंगलाचरणने करूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिका कान्त राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमः. ओम विष्णुपदाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. सर्वात प्रथम आपण श्रीला प्रभुपाद यांना साष्टांग प्रणाम करूया, ज्यांनी आपल्याला समजेल अशा साध्या सोप्या स्वरूपामध्ये भगवद्गीता आपल्याला समजावून सांगितली. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मँगलोरचे अध्यक्ष नामानिष्ठ दास प्रभूजी यांना सादर प्रणाम, ज्यांनी हा उपक्रम आपल्यासाठी बनवला आणि झूमद्वारे उपलब्ध करून दिला, त्यामुळे आपण घरी बसल्या या संधीचा लाभ घेऊ शकलो आहे. अन्वय माताजींना प्रणाम करते, ज्यांनी मला भगवद्गीता शिकवली. त्यानंतर आमच्या सर्वांच्या प्रेरणा पूजा माताजींना प्रणाम करते. आज वर्गाला उपस्थित राहून सेवा देणाऱ्या रेश्मा माताजींना प्रणाम. उपस्थित सर्व भक्तगणांना सादर प्रणाम आणि सर्वांचं स्वागत. तर आज अध्याय 10वा बघतोय आपण, विभूती योग. तर विभूती योग मध्ये आपण कृष्णांच्या ऐश्वर्यांबद्दल जाणून घेतो. विभूती म्हणजे कृष्णांच्या शक्ती म्हणूया किंवा ऐश्वर्य म्हणूया आपण. आणि ज्या वेळेला आपण आता कृष्णांचे ऐश्वर्य जाणून घेतो, ह्याच्या मागचं कारण काय आहे की आपल्याला त्यांच्याबद्दलचं जे आकर्षण आहे ते जाणून घेतल्याने हे अधिक वाढतं. तसंच या अध्यायामध्ये आपण महत्वपूर्ण अशी चतुर्श्लोकी गीता बघणार आहोत. तर प्रथम म्हणजे चतुर्श्लोकी गीतेला भगवद्गीतेचं सार म्हटलं जातं. या 4 श्लोकांमध्येच भगवद्गीतेचं सार संपूर्ण सांगितलेलं आहे. तर प्रथम श्री श्री राधा गोविंदांच्या चरणी आपण प्रणाम करूया, प्रार्थना करूया, आशीर्वाद घेऊन अध्ययन वर्गाला सुरुवात करूया. श्रीला प्रभुपाद यांनाही आपण प्रणाम करूया, त्यांचे आशीर्वाद घेऊन अध्ययन वर्गाकडे वळूया. तर आधी माताजीने जे चित्र दाखवलं होतं ते जगन्नाथपुरीचे अर्च विग्रह होते. हे जगन्नाथपुरीचे आहेत, श्री जगन्नाथ, सुभद्रा आणि बलदेव यांचे. तर यांनाही प्रणाम करूया. आता कालच्या अध्यायाचं जरा उजळणी करू आपण आणि मग आजच्या अध्यायाकडे वळू. तर आपण बघितलं जसं भक्ती योगामधले आपण हे अध्याय शिकत आहोत आणि कालचा 9वा अध्याय होता राजगुह्य गोपनीय असं ज्ञान, राजविद्या राजगुह्य योग असं कालच्या अध्यायाचं नाव होतं. तर गोपनीय असं ज्ञान आपल्याला कृष्णांनी दिलं होतं. आणि या कालच्या अध्यायामध्ये कृष्णांनी ज्ञान देताना राजविद्या ह्या शब्दाचा पण आपण समजून घेतला होता अर्थ. राजगुह्य म्हणजे सर्वात गोपनीय असं का म्हटलं जातं तेही समजून घेतलं. त्यानंतर कृष्णांनी आपल्याला सांगितलं होतं की ही सृष्टीचे उत्पत्ती करता ते आहेत, पण ते या सृष्टीचा अंश नाहीत. म्हणजे परस्पर विरोधी विधानं बघितली होती, ज्याला आपण अचिंत्य भेदाभेद तत्व असं म्हटलं होतं. मग कृष्णांनी मूढात्मा आणि महात्मा यांच्यामधला फरक आपल्याला सांगितला होता. ते कसे असतात, ते काय करतात, याबद्दल आपण समजून घेतलं होतं. आणि शेवटी अनन्य भक्तीबद्दलही कृष्णांनी आपल्याला सांगितलं, जे सगळ्यात गोपनीय ज्ञान, ज्याच्यामध्ये आपण तो महत्वाचा श्लोक बघितला, मन्मना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरु मामे वैश्यसी युक्तैवम आत्मानां मत परायण. ज्याच्यामध्ये कृष्ण म्हणाले होते की सदैव माझे चिंतन कर, माझा भक्त बन, मला नमस्कार कर, माझे पूजन कर,
आणि असं केल्याने तू निश्चित मला प्राप्त होशील. आता याशिवाय कृष्णांनी बघा, ज्या वेळेला भौतिक आणि आध्यात्मिक जग हे दोन्ही भगवंतामुळेच आलेलं आहे. दोन्हीचे उत्पत्ती करता भगवंतच आहेत. हे सर्व गोपनीय ज्ञान देण्याच्या मागे कृष्णांचा हेतू काय आहे? की सर्वांनी ह्या दुःखालयामधून आपली सुटका करून घेऊन त्यांच्या सच्चिदानंदमयी अशा भगवत धामामध्ये यावं. म्हणून कृष्ण आपल्याला सांगतात की जे गोपनीय ज्ञान दिलं त्यांनी, की सदैव माझे चिंतन कर, माझा भक्त बन, मला नमस्कार कर आणि माझे पूजन कर. असं केल्याने तू निश्चितपणे मला प्राप्त होशील. आता भगवंत आपल्या मात्या पित्यासारखे आहेत आणि जसे आई वडील आता आपली काळजी असल्यामुळे आपल्याला काही गोष्टी करायला सांगतात, तर कृष्ण हे गोपनीय ज्ञान ह्याच्यासाठीच आपल्याला देतात, ज्याद्वारे आपण कृष्णधामामध्ये प्रवेश करू शकू आणि दुःखालयामधून कायमची आपली सुटका करून घेऊ शकू. आता कृष्ण कसे आहेत? सर्व ऐश्वर्याने परिपूर्ण असे, कुठलीही गोष्टींची कमतरता त्यांच्यामध्ये नाहीये, सर्व काही त्यांचंच आहे. पण भक्ताने प्रेमपूर्वक म्हणजे भक्तिभावाने अर्पण केलेलं एखादं पान असेल, फूल असेल, फळ असेल आणि पाणी असेल, याचाही ते स्वीकार करतात. हेही आपण कालच्या अध्यायामध्ये बघितलं होतं. तर कृष्णांकडे आता आपल्याला जायचं असेल, कृष्णधामामध्ये प्रवेश करायचा असेल, तर त्यांची शक्ती काय आहे याबद्दल आपण आजच्या अध्यायामध्ये जाणून घेऊया. तर आज पुढची स्लाइड घेता माताजी. आजच्या अध्यायामध्ये ऐश्वर्य कृष्णांची सांगितलेली आहेत. तर ऐश्वर्य म्हणजे विभूती. आणि जी चतुर्श्लोकी गीता आहे, 8वा श्लोक ते 11वा श्लोक, याला भगवद्गीतेचं सार असं म्हटलं जातं. चतुर्श्लोकी गीता तीही आपण आजच्या अध्यायामध्ये बघणार आहोत. आणि ज्या वेळेला कृष्णांच्या बद्दल अर्जुनाने हे ज्ञान घेतलं, तेव्हा तो मान्य करतो की कृष्ण सर्वोच्च आहेत, परमश्रेष्ठ पुरुषोत्तम श्री भगवंत आहेत. आणि या अध्यायामध्ये भगवंतांच्या काही विभूतींचं वर्णन पण आलेलं आहे, ते आपण बघून घेणार आहोत. हरे कृष्ण. तर विभूती विभूती म्हणजे काय? तर कृष्णांची ऐश्वर्य किंवा त्यांच्या शक्ती असं म्हणूया. मग हा योग कसा होतो? आपण म्हटलं योग म्हणजे कृष्णांच्या बरोबर जोडून घेणं. तर आता हा विभूती योग असं का म्हटलेलं आहे? तर जेव्हा आपण कृष्णांची ऐश्वर्य त्यांच्याकडून ऐकतो, जाणून घेतो, तेव्हा त्यांचा विचार करू लागतो. अजून त्यांची ऐश्वर्य जाणून घेण्याबद्दल आपण उत्सुक असतो. तर अशा प्रकारे हे स्मरण करत आपण त्यांच्या बरोबर जोडले जातो. कृष्णांचे ऐश्वर्य जाणून सतत त्यांचा विचार करू शकतो. म्हणून इथे अर्जुनही उत्सुक आहे कृष्णांचे ऐश्वर्य जाणून घेण्याकरता. अशा प्रकारे हा योग झालेला आहे. भौतिक जगामध्ये पण बघा, आपण कोणाचं सौंदर्य, कोणाचं ज्ञान, कोणाची संपत्ती याकडे जेव्हा आकर्षित होतो, तेव्हा त्या व्यक्तीबद्दल अधिक जाणून घेण्याचा आपला प्रयत्न असतो. आणि जेव्हा आपल्याला अशी माहिती त्याच्याबद्दल मिळते, तर आपलं आकर्षण त्या व्यक्तीकडे अजून वाढतं आणि सतत आपण त्याचा विचार करू लागतो. तर अशा प्रकारे हा विभूती योग आहे. आता पहिला श्लोक आहे इथे, माताजी वाचता. हरे कृष्णा. 10.1 श्री भगवान म्हणाले, हे महाबाहो अर्जुना, पुन्हा ऐक. तू माझा प्रिय मित्र असल्यामुळे तुझ्या हितार्थ मी तुला हे ज्ञान प्रदान करीत आहे, जे मी पूर्वी सांगितलेल्या ज्ञानापेक्षा श्रेष्ठ आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता अध्यायाची सुरुवात कृष्णांनी केलेली आहे. श्री भगवान उवाच म्हटलेलं इथे. आता इथे कृष्ण अर्जुनाला म्हणतात की अर्जुना, पुन्हा एकदा ऐक. आता इथे ऐकायला किंवा श्रवण करायला खूप महत्व दिलंय. आपण कालच्या अध्यायामध्ये आणि त्याच्या आधीच्या अध्यायामध्येही श्रवणाचं महत्व जाणून घेतलेलं आहे. आता ज्ञान प्राप्त करायचं जर का असेल, तर 3 पद्धती इथे आपल्याला सांगितल्या आहेत. तर प्रत्यक्ष प्रमाण असं म्हटलेलं आहे. पहिली पद्धतीचं नाव आहे प्रत्यक्ष प्रमाण. म्हणजे आपण काय करतो? प्रयोग करतो आणि निष्कर्ष काढतो. आता हे करत असताना, एखादा प्रयोग करत असताना आपण आपली इंद्रिय वापरतो आणि त्याच्या इंद्रियांचा वापर करून आता निष्कर्ष काढतो. पण आधी आपण समजून घेतलेलं आहे की आपली इंद्रिय कशी आहेत? अपूर्ण आहेत. आणि अपूर्ण इंद्रियांनी कृष्णांच्या परिपूर्णतेचा आपण ज्ञान पण घेऊ शकत नाही. आता इंद्रिय वापरून घेतलेलं जे ज्ञान असेल, ते बरोबर असेलच असं मानता येत नाही, कारण ही आपली इंद्रियांची क्षमता जी आहे ना, ती अविकसित आहे. त्यामुळे जो इंद्रियांचा वापर करून काढलेला निष्कर्ष असेल ना, त्याच्यावर आपल्याला पूर्णतः अवलंबून राहता येणार नाही, हे आपण समजून घेऊया. दुसरी पद्धत सांगितली आहे अनुमान प्रमाण. अनुमान प्रमाण म्हणजे या प्रकारामध्ये इंद्रियांचा जो अनुभव आहे ना, त्याचा वापर करून आपण एखादं निष्कर्षाप्रत येतो. म्हणजे आता बघा, आपण नेहमीच्या व्यवहारातलं उदाहरण घेतलं तर गृहिणी ज्या घरी स्वयंपाक करतात,
तर पालेभाजी एखादी आपण आणली आणि कोवळी पानं असतील तर शिजवायला जेव्हा आपण टाकतो तर एक 5-10 मिनिटात आपल्याला म्हणजे त्या भाजीकडे बघूनच कळतं, नुसत्या डोळ्यांनी बघितल्या बघितल्या आपल्याला कळतं की ती भाजी शिजली आहे की नाही. तर हे आपण अनुभवावरून सांगू शकतो. तसंच हा अनुमान प्रमाण ही एक पद्धत झाली. पण आता आपल्याला कसं आहे की आपल्याला कृष्णांच्या बद्दलचा काही अनुभव नाहीये, त्यामुळे पण आपण ही पद्धत वापरू शकत नाही. म्हणून श्रवण ह्या तिसऱ्या पद्धतीला खूप महत्व दिलेलं आहे. या पद्धतीमध्ये आता गुरु शिष्य परंपरेतून आलेल्या प्रमाणित गुरूंकडून आपण ऐकून ज्ञान प्राप्त करतो. अशा गुरूंनी कसं आहे सत्य जाणलेलं आहे, त्यामुळे त्यांच्याकडून ऐकून आपण हे ज्ञान घेऊ शकतो. आणि सगळ्यात उत्तम अशी पद्धत ही ह्यासाठी मानली जाते. आता या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये श्रीला प्रभुपाद यांनी सांगितलेलं श्रवणाचं महत्व आहे की मनुष्याने जितक्या अधिक वेळ भगवंतांच्या विषयी तो श्रवण करेल तर तेव्हा अधिकाधिक तो भक्तिमय सेवेमध्ये स्थिर होतो. आता अर्जुन कसा आहे बघा, कृष्णांचा अतिशय जिवलग मित्र आणि सखा आहे. तो कृष्णांवर खूप प्रेमही करतो. आता आईचं एखाद्या उदाहरण घेतलं बघा, तिचा मुलगा आहे जो शाळेत जातोय आणि मुलगा शाळेतून घरी आल्या आल्या जर का मुलगा म्हणाला की आई मला ना आज शाळेमध्ये ना एक कविता शिकवली, तर त्याची आई त्याला सांगेल की म्हणून दाखव मला बाळा. आता हा मुलगा ती कविता म्हणून दाखवतो तर त्याच्या तोंडातून ती ऐकायला आईला खूप आवडतं, नक्की तिला आनंद होतो. मग त्या मुलाने अगदी 4-5 वेळा जरी ती कविता म्हणून दाखवली तरी ती ऐकताना तिला आनंदच मिळतो. कारण ती मुलावर खूप प्रेम करत असते. तसंच इथे अर्जुनाचं आहे बघा, अर्जुन कृष्णांवरती खूप प्रेम करतोय. त्यामुळे कृष्णांच्या मुखातून येणारी जी अमृतवाणी आहे ना ती ऐकायला त्याला खूप आवडतं. म्हणजे भक्त हे असे असतात, कृष्णांची वाणी ऐकायला, कृष्णांकडून ज्ञान घ्यायला ते सदैव तत्पर असतात. त्यांनी आनंदच त्यांना मिळत असतो. तर हे इथे महत्व आहे, श्रवणाचं महत्व आहे. पण श्रवण करत असताना आपल्याला लक्षात काय ठेवायचंय, ते प्रमाणित आध्यात्मिक गुरूंकडूनच आपल्याला श्रवण करायचंय. तर श्रवण ही ज्ञान घेण्याची जी पद्धत आहे ती सगळ्यात उत्तम मानली जाते. आता इथे कृष्ण अर्जुनाला म्हणतात की तू माझा सखा आहेस, जिवलग मित्र आहेस, त्यामुळे तुला मी हे ज्ञान देतोय. आता कालच्या अध्यायामध्ये बघा, सुरुवातीला कृष्ण म्हणाले होते अर्जुनाला की अर्जुना तू माझा मत्सर करत नाहीस म्हणून मी तुला हे ज्ञान देतोय. तर इथे समजून काय घ्यायचंय की ज्ञान प्राप्त करण्यासाठी जी पात्रता इथे सांगितली पहिली म्हणजे मत्सर रहित असणे आणि दुसरी म्हणजे कुठल्या तरी एखाद्या रसाने किंवा भावाने कृष्णांच्या बरोबर आपल्याला जोडून घेतलं पाहिजे. जसं आता इथे अर्जुन कृष्णांच्या बरोबर सख्य भावामध्ये जोडला गेलेला आहे. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा दुसरा श्लोक आहे. हरे कृष्ण. न मे विदु सुरगणा प्रभवं न महर्षयः अहम आदिर्भिः देवानां महर्षीणां च सर्वशः. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. माझी उत्पत्ती किंवा ऐश्वर्य देवतांना कळत नाही, तसेच महर्षींनाही कळत नाही. कारण सर्व प्रकारे देवतांच्या आणि महर्षींचे मूळ मीच आहे. 10.3 सर्व मनुष्यामध्ये मोहरहित झालेला जो मनुष्य मला जन्म अनादी सर्व जगताचा स्वामी म्हणून जाणतो, तोच केवळ सर्व पापांपासून मुक्त होतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा या श्लोकामध्ये विदुः आणि महर्षया असे शब्द आलेले आहेत. तर कृष्ण काय म्हणतायत की जे मोठे मोठे देवता आहेत, महर्षी आहेत, ते पण त्यांच्याबद्दल जाणू शकत नाही, त्यांचे स्वरूप समजू शकत नाही. मग पृथ्वीवरील विद्वानांविषयी काय बोलणार. तर त्यामुळे भगवंत जरी मानवाच्या रूपाने जसे की कृष्ण किंवा राम या अवतारावरती भूतलावरती आले, त्यांनी काही लीला केल्या, पण हे कोणी का केल्या हे कोणी जाणू शकत नाही. आता देवदेवता आहेत, महर्षी आहेत, तर यांना ज्ञान असते, पण तरीही ते भगवंतांचं स्वरूप जाणण्यामध्ये अपयशी ठरतात. मग मानसिक चिंतन, तर्क करून भगवंतांना जाणणं अगदी अशक्यच आहे, अवघड आहे. सोपी पद्धत काय आहे भगवंतांना जाणण्याची, तर त्यांची भक्ती करणं असं आहे. आता या चित्रामध्ये दाखवलेलं आहे की सर्व देवदेवता इथे जमलेले आहेत. कृष्ण अवतार घेणार आहेत त्यांचा. देवकी पुत्र म्हणून कृष्ण जरी जाणले जातात तरी वसुदेव आणि देवकीच्या समोर प्रकट होताना ते एखाद्या सामान्य बालकासारखे जन्मलेले नव्हते. ते स्वतःच्या मूळ रूपामध्ये प्रकट झाले, म्हणजे चतुर्भुज रूपामध्ये ते प्रकट झालेले होते. आणि मग वसुदेव आणि देवकींनी तेव्हा त्यांना बालकाच्या रूपामध्ये येण्याचा विनंती केली, तेव्हा ते बालक रूपामध्ये आले. तर कृष्णांना त्यांच्या या मूळ रूपात बघणे हे अतिशय दुर्लभ म्हटलं जातं. त्यामुळे देवदेवताही इथे एकत्रित झालेले आहेत.
आता अजन्म असा हे शब्द आहे. अजन्म म्हणजे कृष्णांचा जन्मही होत नाही आणि मृत्यूही होत नाही. ते कसे आहेत, प्रगट होतात आणि त्यांचं कार्य संपलं, लीला संपली की ते गोलोकधामामध्ये परत जातात. तर याच्यासाठी हा अजन्म असा शब्द आहे. आपण जेव्हा आपले आणि कृष्णांच्या मधले भेद जाणून घेतले होते तेव्हा हा पॉइंट आपण समजून घेतला होता की आपण कसं आहे, आपला जन्म मृत्यू होतो, पण कृष्णांचं शरीर कसं आहे, आध्यात्मिक स्वरूपाचं आहे, ते अजन्म आहेत. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा वाचा माताजी. हरे कृष्ण. 10.6 सप्तर्षी गण आणि त्यांच्या पूर्वीचे 4 महर्षी तसेच मनू मानव जातीचे प्रजापती माझ्या मनापासून निर्माण होतात, म्हणजे माझ्यापासून उत्पन्न होतात, आणि विविध लोकांवरील निवास करणारे सर्व जीव त्यांच्यापासून उत्पन्न होतात. हरे कृष्णा. हरे कृष्ण. आता कृष्ण कसे आहेत, या सृष्टीचे उत्पत्ती करता आहेत. म्हणजे कसं आहे, त्यांनी उत्पत्ती करता असल्यामुळे ते सर्वांच्या आधी आहेत, त्यामुळे त्यांना जाणणं, त्यांच्याबद्दलचं जाणणं हे आपल्याला अवघड आहे. आता जसे आपले वडील आहेत बघा, त्यांच्याबद्दल आपल्याला काही जाणायचं आहे की ते लहानपणी कुठल्या शाळेत जायचे, त्यांचे मित्र कोण होते, किंवा ते कुठला खेळ त्यांना खेळायला आवडायचा, हे तर आपल्याला वडिलांना तरी विचारावं लागेल, किंवा आपले जे आजी आजोबा आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ शकतो. तसंच कृष्ण उत्पत्ती करता आहेत, तर जेव्हा ते स्वतः त्यांच्याबद्दल ज्ञान देतील तेव्हाच आपण हे ज्ञान समजून घेऊ शकतो किंवा जाणू शकतो. आता इथे म्हटलंय की ब्रह्मदेव हे भगवंतांच्या शक्तीमधून जन्मलेले सर्वप्रथम जीव आहेत आणि ब्रह्मदेवापासून 7 महर्षी आहेत. त्यांच्या पूर्वी चतुष्कुमार म्हणजे सनक, सनंद, सनातन आणि सनत कुमार हे चार महर्षी चालेत. आणि 14 मनू हे प्रगट झालेले आहेत कृष्णांच्या पासून. आणि या 25 महर्षींना संपूर्ण ब्रह्मांडातील सर्व जीवांचं प्रजापती म्हटलं जातं. प्रजापती म्हणजे प्रजेची उत्पत्ती करणारे. आता 7 महर्षींची पण नावं माहिती पाहिजेत आपल्याला, तर वशिष्ठ आहेत, कश्यप आहेत, अत्री आहेत, जमदग्नी, गौतम आणि विश्वामित्र आणि भारद्वाज. तर असे हे जे 25 महर्षी आहेत, यांनी आता पृथ्वीची ही निर्मिती, पृथ्वीची नाही, या सर्व जीवांची उत्पत्ती केलेली आहे. आता पुढच्या श्लोकामध्ये बघा आपल्याला समजणार आहे की भगवंतांच्या ऐश्वर्याविषयी जोपर्यंत आपण जाणत नाही तोपर्यंत आपला भाव कसा असतो हे आता पुढच्या श्लोकात सांगितलंय. घ्या माताजी पुढचा श्लोक. हा 7वा. हरे कृष्ण. एतां विभूति योगं च मम मम यो वेत्ति तत्त्वतः सो विकल्पेन योगेन युज्यते नात्र संशयः. हरे कृष्ण. हरे कृष्णा. ज्याला माझ्या ऐश्वर्याची आणि योग शक्तीची वास्तविकपणे खात्री पटते, तो अनन्य भक्ती योगामध्ये तत्पर होतो, यात मुळी संशय नाही. हरे कृष्णा. हरे कृष्ण. बघा आता आपल्याला ना भक्ती मार्गामध्ये जर का पुढे जायचं असेल तर कृष्णांचे ऐश्वर्य जाणून घेणं आवश्यक आहे. आपण समजतो की भगवंत सर्वोच्च आहे, पण त्यांच्या ऐश्वर्यांबद्दल आपण अजून पूर्णपणे जाणत नाहीये, तर तोपर्यंत आपण भक्तीमध्ये स्थिर होऊ शकत नाही, दृढ होऊ शकत नाही. आता इथे भगवंत आपल्याला त्यांच्या ऐश्वर्यांच्या बद्दल ज्ञान देणार आहेत या अध्यायामध्ये. आणि श्रीला प्रभुपाद सांगतात की आपल्याला कृष्णांच्या विषयी प्रेम हवं. ते कसं पाहिजे, ह्या भौतिक जगातील प्रेमासारखं नाहीये. इंद्रिय तृप्तीवरती आधारित हे प्रेम नाहीये. प्रेम म्हणजे काय, तर इथे सेवाभाव हवा, कृष्णांच्या प्रती अनन्य सेवाभाव हवा. आता जसं आई आपल्या बाळाची काळजी घेते, तिला आपल्याला मुद्दामून कुठल्याही आईला मुद्दामून सांगावं लागतं का बाळाची काळजी घ्यायला? नाही, ती तिची दिनचर्याच अशी प्रकारे ती आखते की त्याचं बाळ ते केंद्रस्थानी असतं. त्याचा विचार सतत मनात ठेवून ती आपली कामं करत असते, कारण त्या बाळावरती ती खूप प्रेम करते. तर जसं भगवंतांवरती जो प्रेम करतो तर तो सेवाभावी वृत्ती त्याची असेल, आणि जो भगवंतांच्या ऐश्वर्यांना आता जाणून घेतो तो भगवंतांचं अनन्य भक्ती करण्यामध्ये अधिक दृढपणे तो करू शकतो. म्हणजे भगवंतांची जी ऐश्वर्य आहे ती जाणून घेण्याच्या मागचा हा फायदा आहे. आता काय म्हणजे त्यांची अनंत ऐश्वर्य आहेत, पण मनुष्य जेव्हा त्यांच्याविषयी, भगवंतांच्या विषयी जेव्हा म्हणजे ही ऐश्वर्य जाणून घेतो तेव्हा ते भगवंत असल्याबद्दलचा जो विचार असतो ना तो दृढ होतो. आणि मोठ्या श्रद्धेने आणि संशयरहित होऊन मनुष्य श्रीकृष्णांचा स्वीकार करू शकतो की ते भगवंत आहेत, आणि अशा प्रकारे तो भक्तिमय सेवेमध्ये युक्त होऊ शकतो असं इथे म्हटलेलं आहे. आता इथे ना चित्रामध्ये जे दाखवलेलं आहे ते मथुरेमधलं चित्र आहे. जेव्हा कृष्ण आणि बलराम मथुरेमध्ये आले तेव्हाच हे सांगितलेलं आहे प्रसंग.
की आता बघा इथली सगळी माणसं तुम्ही चित्रामध्ये बघितलं तर ते कृष्ण आणि बलरामांना बघून एवढे आकर्षित झाले की आपल्या हातातलं काम थांबून ते त्यांच्याकडे बघत राहिले. पुरुष, स्त्रिया सर्वच जण अचंबित होऊन बघत राहिले होते. म्हणजे एवढे तेजस्वी आणि आकर्षक होते कृष्ण आणि बलराम. तर जेव्हा आपण मानतो की कृष्ण कसे आहे, सर्वश्रेष्ठ आहेत, म्हणजे साक्षात पुरुषोत्तम श्री भगवान आहेत, तर तेव्हा आपणही हे मानतो की आपण त्यांचे सेवक आहोत. आता या पुढचे जे 4 श्लोक आहेत, चतुर्श्लोकी गीता ज्याला म्हटलं जातात, तर कृष्ण या 4 श्लोकांमध्ये भगवद्गीतेचं सार आपल्याला सांगतात. त्यामध्ये प्रथम कृष्ण त्यांच्याबद्दल सांगतात, मग त्यानंतर त्यांच्या भक्तांच्या बद्दल सांगतात आणि हेही सांगतात की कृष्ण आपल्या भक्तांवर कशी कृपा करतात. तर आपण हे चतुर्श्लोकी गीतेचे श्लोक आता बघूया. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्णा. हा, वाचताय तुम्ही? श्लोक वाचताय? हरे कृष्णा. अहम सर्वस्य प्रभो मत्त सर्व प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मां बुधा भाव समन्विता. हरे कृष्णा. मी सर्व प्राकृत आणि आध्यात्मिक जगतांचा उत्पत्तीकर्ता आहे. सर्व काही माझ्यापासून उद्भवते. जे बुद्धिमान मनुष्य हे पूर्णपणे जाणतात ते माझ्या भक्तीमध्ये संलग्न होतात आणि अंतःकरणपूर्वक मला वाचतात. हरे कृष्णा. हरे कृष्ण हा पहिला श्लोक आहे बघा, चतुर्श्लोकी गीतेमधला 10.8. आता इथे कृष्ण काय सांगतायत की ते जगताचा उत्पत्ती करतायत, म्हणजे कृष्ण निर्माते आहेत आणि आपण निर्मित आहोत त्यांच्याद्वारे. आता बघा पहिल्या अध्यायाचा 8वा वर अर्जुनच कसा होता, गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये होता, योग्य अयोग्य त्याला समजू शकत नव्हतं, असमंजस स्थितीमध्ये होता. पण कृष्णांनी त्याला हे समजावलं, योग्य ते काय आहे आणि योग्य कसं जाणून घ्यायचं ह्याचंही त्याला ज्ञान दिलं. आता अर्जुनाचा प्रभाव, कृष्णांनी दिलेल्या ज्ञानाचा प्रभाव, कृष्णांनी दिलेल्या ज्ञानाचा प्रभाव अर्जुनावरती पडला आणि त्याच्यामध्ये हा बदल घडून आलेला आहे बघा. आणि ब्रह्मसंहितेमध्ये ह्याची सुरुवात, ब्रह्मसंहितेची सुरुवात ब्रह्मदेव एका स्तुतीने करतात. तर ते सुरुवातीलाच त्या ह्याच्यामध्ये म्हणतात की कृष्ण कसे आहेत, की ईश्वर हा परमा कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिरादिर गोविंद सर्व कारण कारणमय. म्हणजे ईश्वर कोण आहेत, तर कृष्ण आहेत. आणि कसं आहे त्यांचं सच्चिदानंद असं स्वरूप आहे. सत म्हणजे कसं, की नित्य आहेत, ते शाश्वत आहेत. चित म्हणजे ते ज्ञानाने परिपूर्ण आहेत आणि आनंद म्हणजे आनंदाने परिपूर्ण आहेत. तर असे स्वरूप असलेले कृष्ण सर्व कारणांचं परम कारण आहेत, अनादी आहेत. म्हणजे काय, सर्वात प्रथम ते आलेत. त्यामुळे ते सगळंच काही त्यांच्याबद्दलचं अद्भुत आहे आणि हे त्यांनी जेव्हा ते आपल्याला ज्ञान देतील त्यांच्याबद्दल, तेव्हाच आपण हे जाणून घेऊ शकतोय. आता चतुर्श्लोकी गीतेचा हा जो पहिला श्लोक आहे, त्यामध्ये कृष्ण काय म्हणतात, की या जगातली जी प्रत्येक गोष्ट आहे ना, भौतिक जगातली असो किंवा आध्यात्मिक जगातली असो, ते सर्व काही त्यांच्यापासूनच आलेली आहे. आणि जो बुद्धिमान आहे ना, तो हे जाणतो की सर्व गोष्टींचे उत्पत्ती करता भगवंत आहेत आणि त्यांच्या प्रेमभक्तीमध्ये तो संलग्न होतो. आता इथे समजून घेऊया, जोपर्यंत भगवंतांचे हे जे स्वरूप आहे ना, की ते सर्व श्रेष्ठ आहेत, सर्व जगाचे उत्पत्ती करता आहेत, हे जोपर्यंत आपण समजत नाही, तोपर्यंत त्यांच्याविषयी आपल्याला प्रेमभक्ती आपल्या मनात निर्माण होत नाही. कृष्ण म्हणतात की हे जाणणारा जो व्यक्ती असतो ना, तो बुद्धिमान असतो. एखाद्या अल्पबुद्धी व्यक्तीला हे ज्ञान होऊच शकत नाही. आता आपण पुढचा श्लोक बघूया, ज्याच्यामध्ये कृष्ण आता त्यांच्या भक्तांबद्दल सांगतात. पहिल्या श्लोकामध्ये कृष्ण त्यांच्याबद्दलचं त्यांनी ज्ञान दिलं. आता दुसऱ्या श्लोकामध्ये कृष्ण भक्तांच्या बद्दलचं ज्ञान देतील. घ्या माताजी पुढचा श्लोक. 9वा श्लोक आहे. हरे हा, कृष्ण. हरे कृष्ण. वाचता तुम्ही माताजी श्लोक? श्लोक वाचा माताजी. बरं, मी वाचते. हरे कृष्ण. मच्चिता मद्गत प्राणा बोधयन्तः परस्परं कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च. हरे कृष्ण. हरे कृष्ण. माझ्या शुद्ध भक्तांचे विचार माझ्यामध्ये वास करतात. त्यांचे जीवन माझ्या सेवेसाठी पूर्णपणे समर्पित आहे आणि त्यांना नेहमी एकमेकांचा ज्ञान देऊन आणि माझ्याबद्दल बोलण्यातून खूप समाधान व आनंद मिळतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा पहिल्या श्लोकामध्ये, 8व्या श्लोकामध्ये कृष्ण आपल्या स्वतःबद्दल सांगितल्यानंतर आता या श्लोकामध्ये भक्तांची लक्षणं सांगतायत. मच्चिता, मच्चिता म्हणजे काय, मला म्हणजे सदैव मलाच आपल्या चित्तामध्ये ठेवतात.
भक्तांच्या चित्तामध्ये सदैव भगवंतांचं स्मरण असल्याने इतर काही जे अनर्थ आहेत ते येत नाहीत. आता एखाद्या आपण बादलीचं त्या दिवशी उदाहरण घेतलं होतं बघा. एखाद्या बादलीमध्ये स्वच्छ पाणी जर का पहिल्यापासूनच भरलेलं असेल तर त्याच्यामध्ये काही अस्वच्छ पाणी किंवा इतर काही गोष्ट घालण्याची जागाच नसते. तसंच ज्या भक्तांच्या मनामध्ये कृष्णांबद्दलचे विचार आहेत तर इतर काही भौतिक विचारांना तिथे स्थानच नसते, कारण कृष्ण आहेत त्या हृदयामध्ये, त्या मनामध्ये. आता मद्गत प्राणा म्हटलेला आहे. मद्गत प्राणा म्हणजे अगदी प्राणपणाने मनोभावे भगवंतांची हे भक्त सेवा करत असतात. इंद्रिय, मन, बुद्धी सर्वच कृष्णांच्या ठाई लावून हे सेवा करतात. मग तिसरा शब्द आहे बोधयंत परस्परम. बोधयंत परस्परम म्हणजे आपापसात कृष्णाविषयी बोलून ज्ञानाचे आदान प्रदान करतात. आणि तुष्यंतीच रमंतीच म्हणजे हे करत असताना त्यांना अतिशय आनंदाची अनुभूती होते. तुष्यंती म्हणजे प्रसन्न आणि रमंती म्हणजे दिव्य आनंदाची अनुभूती. आता गुलाबजाम बघा, गुलाबजामाचं उदाहरण आपण घेतलं. एखाद्याला आता गुलाबजाम खूप आवडत असते आणि त्याने गुलाबजाम खाल्ला आणि त्याने आपल्याला मिळालेला जो आनंद आहे तो कुठला कोणाला तरी दुसऱ्याला वर्णन करून सांगितला की तो किती स्वादिष्ट होता, किती गोड होता. तर खाणाऱ्याला आणि ऐकणाऱ्याला दोघांनाही आनंद प्राप्त होतो. तसंच इथे कृष्णाबद्दल बोलणाऱ्याला आणि ऐकणाऱ्यांना दोघांनाही आनंदाची अनुभूती मिळते. म्हणून म्हटलेलं आहे की तुष्यंतीच रमंतीच. आता श्रीला प्रभुपाद मच्चिता मद्गत प्राणा बोधयंत परस्परम होते. आता इथे चित्रामध्ये दाखवलंय बघा, रथयात्रेचं चित्र आहे. आणि श्रीला प्रभुपाद यांनी किती प्रकारे भगवंतांची सेवा केलेली आहे. परदेशातल्या रथयात्रेच्या वेळी त्यांच्या मार्गदर्शनाखाली तिथल्याच त्यांच्या भक्तांनी हा रथ वगैरे सर्व तयार केलेलं होतं. प्रभुपाद आपला आनंद इथे सर्वांच्या बरोबर वाटत आहे. सर्वांच्या चेहऱ्यावरती आनंद, संतोष आहे. आणि या आनंदाने अगदी सर्व भारावून जाऊन आता हे नृत्य करताना आपल्याला दिसत आहेत. म्हणजे विषय कृष्णांचाच आहे आणि किती आनंद सर्वांना मिळतोय हे आपल्याला सांगायलाच नको. हा, तर ते भक्त हे असे असतात कृष्णांचे बद्दल बोलायला, कृष्णांचं एक म्हणजे त्यांच्या गुण, रूप, लीला हे एकमेकांना सांगायला, ह्याचं आदान प्रदान करताना त्यांना अतिशय आनंद होतो. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, 10वा श्लोक आता. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे. हा, आता बघा इकडे 10वा श्लोक आहे. इथे आता आधीचे दाखवलं होतं ते मी तुम्हाला श्रीला प्रभुपाद यांचं आणि त्यांच्या भक्तांचं आपण वर्णन बघितलं. मच्चिता मद्गट्ट प्राण बोधयंत परस्परम कथयंतश्च मानित्यम तुष्यंतीच रमंतीच. ते रथयात्रेच्या वेळेला नृत्य करताना सगळे रममाण होते. आता हा 10वा श्लोक आहे. हरे कृष्ण. तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन माम उपयान्ति ते. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्णा. जे प्रेमाने माझी सेवा करण्यासाठी सतत समर्पित असतात त्यांना मी समज देतो की माझ्याकडे येऊ शकतात. हरे कृष्णा. हरे कृष्ण. बघा 8व्या श्लोकामध्ये कृष्णांनी आपल्याला ज्ञान दिलं की ते ह्या जगताचे निर्माता आहेत. 9व्या श्लोकामध्ये कृष्णांनी भक्तांची लक्षणं सांगितली. आता 10व्या श्लोकामध्ये कृष्ण सांगतात की ते त्यांच्या भक्तांवर कशी कृपा करतात. आता इथे कृष्ण सांगतात की जर कोणी प्रेमपूर्वक निरंतर माझ्या सेवेमध्ये आहे तर त्यांना मी ज्ञान प्रदान करतो. जे ज्ञान वापरून ते मला प्राप्त करून घेऊ शकतात. आता आपल्यालाही वाटतं बघा, आपल्याला कृष्णधामापर्यंत पोचायचं आहे पण आपल्याला मार्ग अवघड वाटतोय. पण कृष्ण कुठलीही गोष्ट आपल्यासाठी अगदी सोपी करतात. आता जो व्यक्ती कृष्णांकडे जायला तत्पर आहे तर त्याला स्वतः कृष्ण हे ज्ञान प्रदान करतात. त्या व्यक्तीला कसं जायचं आहे कृष्णांकडे हे माहिती नाहीये. बघून त्याला हे मार्गदर्शन कृष्ण तो मार्ग कृष्ण दाखवतात. परमात्मा म्हणून ते त्याच्या हृदयामध्ये स्थित आहेत आणि भगवंत त्याला आतूनच मार्गदर्शन करतात, त्याला बुद्धी देतात तो मार्ग दाखवायला. तर अशा प्रकारे ते आपल्या सर्व भक्तांवरती कृपा करत असतात. तुमच्यापैकी काहींना अनुभव असेल की तुम्ही कृष्णांकडे जायला एखादं पाऊल उचललं आणि कृष्णांनी तुम्हाला कशी मदत केली, तर निश्चित या गोष्टीचा प्रत्येकाचा हा अनुभव असतो आणि हा आपण घेऊ शकतो. आता पुढचा हा माताजी पुढचा श्लोक घ्या. 11वा. हा, हरे कृष्ण. तेषाम् एव अनुकंपार्थम् अहम् अज्ञानजं तमः नाशयाम्य आत्मभावस्तो ज्ञानदीपेन भास्वता. हरे कृष्ण. हरे कृष्णा.
त्यांच्यावर विशेष अनुग्रह करण्यासाठीच त्यांच्या हृदयात वास करणारा मी ज्ञानरूपी तेजस्वी दीपाने अज्ञानामुळे उत्पन्न झालेल्या अंधकाराचा नाश करतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता या श्लोकामध्ये कृष्ण सांगतात की भक्तांच्या हृदयामध्ये ज्ञानाचा दीपक कृष्ण प्रकाशित करतात. आता जेव्हा आपण गुरूंचा आश्रय घेतो, कृष्णांची ही योजना असते ज्याद्वारे गुरूंकडून आपण ज्ञानप्राप्ती करून घेऊ शकतो. भौतिक ज्ञान आपल्याला पैसे देऊन पण घेता येतं बघा. आपण प्रवेश घेऊ शकतो युनिव्हर्सिटीमध्ये, कॉलेजमध्ये, पण आध्यात्मिक ज्ञान आपण पैसे घेऊन प्राप्त करू शकत नाही. आता 4थ्या अध्यायामध्ये आपण शिकलेलो आहे, कृष्णांनी ज्ञान दिलंय, तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. म्हणजे गुरूंकडे जाऊन आपल्याला त्यांचा आश्रय घेऊन त्यांची सेवा करत विनम्रपणे जिज्ञासा ठेवत आपल्याला हे ज्ञान प्राप्त करून घ्यावं लागतं. असं होत नाही की आपण गुरूंकडे गेलो आणि आपल्याला लगेच ज्ञान मिळालं. आपल्याला काही काळ तिथे द्यावा लागतो, शिकून घ्यावं लागतो, गुरूंची सेवा करावी लागते, तेव्हा गुरु आपल्याला मार्गदर्शन करतात. म्हणजे आपल्या हृदयामध्ये असलेले हे अज्ञान दूर होण्यासाठी कृष्णांचा अनुग्रह लागतो. आता आपण जेव्हा भक्ती करू लागतो तेव्हा आपल्या हृदयाचं शुद्धीकरण होत असतं आणि कृष्णांच्या या विशेष कृपेमुळे हृदयातला अंधकार नाहीसा होऊ लागतो आणि तिथे ज्ञानरूपी प्रकाश पसरतो. आता चित्रामध्ये दाखवलेल्या परीक्षित महाराजांचं उदाहरण आहे. शुकदेव गोस्वामी यांच्याकडून त्यांनी ज्ञान प्राप्त केले. तसेच कपिल मुनींची माता ही देवहूती, तिलाही ते ज्ञान देताना दिसत आहे. तर अशा प्रकारे ज्ञानाचा प्रकाश जेव्हा हृदयामध्ये पसरतो ती कृष्णांची कृपा म्हटली पाहिजे, ज्याने हृदयातला आपला जो अंधकार होतो तो नष्ट होतो, म्हणजे शुद्धीकरण आपलं होतं. घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्ण. अर्जुन उवाच परं ब्रह्म परं धाम पवित्रं परमं भवान् पुरुषं शाश्वतं दिव्यम् आदिदेवम् अजं विभुम्. हरे कृष्ण. आहुस्वामूर्षयः सर्वे देवर्षि नारदस्तथा आसीतो देवलो व्यासः स्वयं चैव ब्रवीषि मे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. अर्जुन म्हणाला, तुम्हीच पुरुषोत्तम भगवान, परमधाम, परम पवित्र, परम सत्य आहात. तुम्ही शाश्वत दिव्य आदिपुरुष जन्मा विभू आहात. नारद, असित, देवल आणि व्यास यांच्यासारख्या महर्षींना तुमच्याबद्दल या सत्याला पुष्टी दिली आहे आणि आता स्वतः तुम्ही मला हे सांगत आहात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. अर्जुनाने भगवंतांची केलेली ही स्तुती आहे. त्याने बघा काय शब्द वापरले, तुम्हीच पुरुषोत्तम आहात, तुम्हीच परमधाम आहात, तुम्ही परम पवित्र, परम सत्य आहात. आता इथे अर्जुनाला कृष्णांच्या ऐश्वर्यांचं दर्शन करायचंय, पण तो असं म्हणत नाही कृष्णांना की मला कृष्णा तुमच्या ऐश्वर्यांचं दर्शन करायचं आहे, तुम्ही मला दाखवा. तो आता भक्त आहे, कृष्णांचा भक्त आहे अर्जुन. त्यामुळे कृष्ण कसे आहेत, परम श्रेष्ठ आहे, सर्वोच्च आहेत आणि आपण त्यांचा सेवक आहोत हे त्याला मान्य आहे. त्यामुळे तो प्रार्थना करतो बघा. एखादी गोष्ट मागत असताना कृष्णांच्याकडे तो कशा पद्धतीने ती कृष्णांकडे मागतो. त्यामुळे आपल्याला अर्जुनाकडून आपण हाही आदर्श घेऊ शकतो की बोलायचं कसं, भगवंतांकडे काही गोष्ट मागायची असताना आपल्याला कसा भाव हवा, आपल्याला नेमके कसे शब्द त्याने वापरलेत, अतिशय सुंदर शब्द त्याने ते वापरलेत. प्रथम तो स्तुती करतोय की तुम्हीच परमधाम आहात, परम पवित्र आहात, परम सत्य आहात आणि आपल्या विधानाची पुष्टी करायला तो आता इथे संदर्भ कोणाचा देतोय, तर असित, देवल, नारद, व्यास यांच्यासारख्या महर्षींचा त्याने संदर्भ घेतलाय. म्हणजे त्यांचंही म्हणणं असंच आहे की तुम्हीच परमश्रेष्ठ आहात. आता अर्जुनाकडून आपल्याला हे शिकून घ्यायचंय, तो जे सांगतोय त्याची पुष्टी करण्यासाठी त्याने हा दिलेला संदर्भ आहे. आता अर्जुनाच्या मनातला हा संशय आता दूर झालेला आहे आणि कृष्ण हेच सर्वोच्च आहे हे त्याला मान्य केलेलं आहे त्यांनी. आता चतुर्श्लोकी गीता ऐकून प्रसन्न झालेल्या अर्जुनाने केलेली ही स्तुती आहे असं म्हणूया. आता एखाद्याच्या मनात बघा प्रश्न येईल की अर्जुन कसा आहे, कृष्णांचा तर जीवलग मित्र आहे, सखा आहे, त्याच्यासाठी तर कृष्ण हे श्रेष्ठ त्याला वाटणारच. पण तो त्या म्हणजे स्वतःच म्हणणं सांगून तो थांबत नाही. तर तो इथे आता नारद, असित, देवल, व्यास यांच्यासारख्या श्रेष्ठ महर्षींचं पण सांगतो की त्यांनाही असंच म्हणायचंय. या गुरु परंपरेबद्दल सांगण्याचा हाच उद्देश आहे की कृष्ण हे परम पुरुषोत्तम भगवान साक्षात श्रीकृष्ण आहेत, भगवान आहेत हे सांगताना या महर्षींचा सुद्धा त्याने संदर्भ इथे दिलेला आहे. म्हणजे केवळ अर्जुनाचंच म्हणणं असं नाही, तर ह्या सर्व मोठ्या श्रेष्ठ अशा गुरु परंपरेचंही हेच म्हणणं आहे की कृष्ण कसे श्रेष्ठ आहेत हे सगळ्यांनी मान्य केलेलं आहे. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा 14वा आहे ना. हरे कृष्ण.
सर्वमेतमृतं मन्ये यन्मावदसि केशवा नहि ते भगवन् व्यक्तिं विदुर्देवान दानव. हरे कृष्ण. हरे कृष्णा. हे कृष्ण, तुम्ही जे सर्व मला सांगितले आहे ते मी पूर्णतया सत्य मानतो. हे भगवान, देवता तसेच दानव तुमचे व्यक्तिमत्व जाणू शकत नाही. 10.15. हे पुरुषोत्तम, हे भूत भावान, भूतेश, देवादिदेव, हे जगतपते, खरोखर तुम्हीच केवळ आपल्या अंतरंगा शक्तीद्वारे स्वतःला जाणू शकता. हरे कृष्णा. हरे कृष्ण. आता बघा, वेगवेगळ्या नावांनी इथे अर्जुन कृष्णांना संबोधतोय. पुरुषोत्तम म्हणतो, भूतभावन, भूतेश, देवादिदेव, जगतपते, असे एक एक शब्द त्याने वापरलेले आहेत. आणि अर्जुनाला कृष्णांच्या विभूतींच्या किंवा ऐश्वर्यांचं दर्शन करायचंय. आता त्याआधी अर्जुनाने केलेली ही स्तुती आहे. आणि 4थ्या अध्यायामध्ये आपण शिकून घेतलं होतं की कृष्णांच्या काळाच्या ओघामध्ये हे प्रथम जे भगवद्गीतेचं ज्ञान होतं ते खंडित झालं होतं. आणि हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी आता गुरु शिष्य परंपरा जी असते तीही लुप्त झाली होती. म्हणून श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या द्वारे या गुरु शिष्य परंपरेची पुनर्स्थापना केली. आणि आता अर्जुन त्यांचा जिवलग मित्र आहे, पण तो महान भक्तही आहे त्याच्याबरोबर. आणि कृष्णांनी सांगितलेल्या सर्व उपदेशाचा अर्जुनाने स्वीकार केला. कृष्ण कसे आहेत, सर्वांचे आदी आहेत, त्यामुळे त्याद्वारे हे ज्ञान आपल्या सर्वांना कृष्णांनी दिलेलं आहे. आता या कृष्णांची जी ऐश्वर्य आहे त्याबद्दलचं ज्ञान अर्जुनाला जाणून घ्यायचंय. आणि त्यांचं आकर्षण कृष्णांचं वाढावं हा त्याचा हेतू आहे, ज्याद्वारे आपण आता सतत कृष्णांचा विचार करू शकू. आता बघा त्याने पुढे कसं काय सांगितलंय. कृष्णांना त्याने हेतू पण आपला सांगितलाय. या माताजी पुढची स्लाइड हा वाचा. हरे कृष्ण. हे योगेश्वर कृष्ण, मी तुमचे कसे निरंतर चिंतन करावे आणि मी तुम्हाला कसे जाणावे. हे भगवान, कोणकोणत्या विविध रूपात मी तुमचे स्मरण करावे. 10.18. हे जनार्दन, कृपया आपल्या योग शक्तीचे आणि ऐश्वर्याच्या विस्ताराने वर्णन करून सांगा. तुमच्याबद्दल श्रवण करून मी कधीच तृप्त होत नाही, कारण मी जितके अधिक श्रवण करतो तितके अधिक मला तुमच्या अमृतमयी संभाषणाचे रसस्वादन करण्याची इच्छा होते. हरे कृष्णा. हरे कृष्णा. आता कृष्णांकडे आपण काय मागतोय, त्याच्या मागचा हेतू आपला काय आहे हे स्पष्टपणे माहितीये. इथे अर्जुनाला कृष्णांची ऐश्वर्य का बघायची आहेत, कारण त्याला कृष्णांचं चिंतन करायचंय. सदैव कृष्णांचं स्मरण हे होत राहावं असा त्याचा हेतू आहे. कृष्णांच्या या ऐश्वर्यांबद्दल जाणून घेतल्याने आपल्याला आपलं त्यांच्याबद्दलचं जे आकर्षण आहे ना ते वाढतं, आणि मग आपण त्यांचा सतत विचार करू शकतो. आता इथे अर्जुन काय म्हणतोय की तुमच्याबद्दलचं श्रवण करून मी कधीच तृप्त होत नाही. हे शुद्ध भक्ताचं लक्षण आहे. शुद्ध भक्ताने कृष्णांचं कितीही श्रवण केलं, कृष्ण कथा आहेत, कृष्णांच्या लीला आहेत, तरी तो तृप्त होत नाही. त्याला उत्कंठा लागतेच की मला अजून जाणून घ्यायचे. तर भगवंतांची ही अमृतवाणी ही अशीच असते, ती ऐकून भक्ताला नेहमी आनंद प्राप्त होतो. अधिकाधिक जाणून घेण्याची उत्सुकता त्याला सतत असते. आता अर्जुनाचा जो प्रश्न आपल्या अगदी मनातला आहे की कृष्णा, मला तुमचं चिंतन निरंतर करायचंय, मग मी तुम्हाला कसं जाणून घेऊ. आता 7व्या अध्यायामध्ये बघा, कृष्णांनी त्यांच्या विभूतींची किंवा काही शक्तींची ओळख करून दिलेली आहे. तुम्हाला आठवत असेल तर कृष्ण म्हणाले होते की पाण्यामधला रस ते आहेत, चंद्र सूर्याचा प्रकाश ते आहेत, पुरुषामधील सामर्थ्य ते आहेत, आकाशातील शब्द ते आहेत, मंत्रांमधील ओंकार ते आहेत. तशा काही विभूती त्यांनी सांगितल्या होत्या. आता अर्जुनाला उत्सुकता अजून आहे कृष्णांबद्दल जाणून घेण्यासाठी. त्यासाठी त्याने स्तुती पण केलेली आहे आणि आता हेतूही सांगितलाय. आता बघू कृष्ण काय त्याला सांगतात. घ्या माताजी पुढची स्लाइड हा वाचा. हरे कृष्णा. श्री भगवान म्हणाले, ठीक आहे, मी तुला माझ्या विलोभनीय अभिव्यक्तीबद्दल सांगेन, परंतु ज्या प्रमुख अभिव्यक्ती आहे त्याचेच मी कथन करेन, कारण हे अर्जुन, माझे ऐश्वर्य अनंत आहे. हरे कृष्णा. हरे कृष्णा. बघा आता इथे कृष्ण अर्जुनाला म्हणतात की ठीक आहे अर्जुना, तुला माझी ऐश्वर्य जाणून घ्यायची आहेत तर मी तुला माझ्या ऐश्वर्यांचं दर्शन करेन. पण माझी ऐश्वर्य कशी आहेत, अनंत ऐश्वर्य आहेत. आणि ही सांगणं आता शक्य पण नाही. कृष्णही अनंत आहेत, तर कृष्णांच्या शक्ती आणि ऐश्वर्य अमर्याद अशीच आहेत. षड ऐश्वर्य पूर्ण आहेत, भगवान आहेत ते स्वयं, आणि परिपूर्ण आहेत त्या ऐश्वर्यांनी. तर त्यांच्या ऐश्वर्य सर्व सांगणं ही अवघड आहे. पण आता इथे कसं आहे, अर्जुन भक्त आहे आणि त्याच्या मनामध्ये ही उत्सुकता आहे.
आणि कृष्ण भक्तवत्सल आहेत. भक्ताची काही इच्छा असेल तर कृष्ण पूर्ण करणार आहेत. आणि ज्या प्रकारे बघा अर्जुनाने ऐश्वर्य बघण्याच्या अगोदर त्यांची स्तुती केली आहे. गुरु परंपरेचा त्याने आश्रय घेतलेला आहे की नारद, असित, व्यास, देवल हेही असंच म्हणतात म्हणून सांगितलंय. आणि त्यांचं तुम्हीच पुरुषोत्तम आहात, भूतेश आहात, भूत भावन असं त्यांना संबोधलंय. कारण त्याला हे जाणून घेण्याची उत्सुकता खूप आहे. कृष्णांचं चिंतन करून घ्यायचंय, मग त्याचा हेतूही चांगला आहे. तर म्हणून आता इथे त्याला ऐश्वर्यांचं दर्शन करवणार आहे. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, इथे आता 22व्या श्लोक ते 38व्या श्लोकामध्ये कृष्णांची ऐश्वर्यांची खूप मोठी यादी 80हून अधिक ऐश्वर्य आता या श्लोकांमध्ये सांगितलेली आहेत. तर कृष्णांचं कसं आपण म्हटलं की कृष्णांची शक्ती आणि ऐश्वर्यांना अंत नाहीये. त्यांच्या सर्व शक्तींचं वर्णन पण करणं इथे शक्य नाही. पण अर्जुनाच्या या जिज्ञासेचं समाधान करण्यासाठी कृष्ण काही शक्तींचं इथे वर्णन करतात. आता इथे म्हटलेलं आहे की आदित्यांमध्ये विष्णू कृष्ण आहे, तेजस्व्यांमधला सूर्य, मरुद्गणांमध्ये मरीची, नक्षत्रांमध्ये चंद्र, वेदांमध्ये सामवेद, देवतांमध्ये इंद्र, इंद्रियांमध्ये मन, प्राण्यांमधली चेतना, रुद्रांमध्ये शंकर, त्यानंतर पर्वतांमध्ये मेरू, पुरोहितांमध्ये बृहस्पती, सेनापतींमध्ये कार्तिकेय, जलाशयामध्ये सागर, वृक्षांमध्ये अश्वत्थ, देवर्षींमध्ये नारद, सिद्ध पुरुषांमध्ये कपिल मुनी आणि अजून अधिक अशी बरीच आहे. 80हून अधिक ऐश्वर्य कृष्णांनी सांगितलेली आहे. तर ते 22 ते 38 हे श्लोक या ऐश्वर्यांचंच कृष्णांच्या वर्णन करतात. आणि आपण जसं म्हटलं की कृष्णांची ही ऐश्वर्य अनंत आहेत, पण ती अर्जुनाची जिज्ञासाचं समाधान व्हावं म्हणून कृष्णांनी काहीच ऐश्वर्यांचं इथे वर्णन केलेलं आहे. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, याच्याही पुढची घ्या माताजी. हा, वाचा माताजी. हरे कृष्णा. शिवाय हे अर्जुना, मी सर्व अस्तित्वाची उत्पत्ती करणारा बीज आहे. असे कोणते अस्तित्व नाही हलणारे किंवा न हलणारे जे माझ्याशिवाय अस्तित्वात असू शकते. 10.40 हे परंतप, माझ्या दिव्य विभूतींना अंत नाही. मी तुला जे सांगितले आहे ते माझ्या अनंत विभूतीचे केवळ सूचक आहे. हरे कृष्णा. मग त्याचे हरे कृष्ण. आधीचे स्लाइड झाले का ते दोन? हो, झाली. हो, ते चार्ट मी एकत्रच वाचला माताजी. अच्छा, ओके, आणि हे 39 आणि 40 हे एकत्रच आहेत श्लोक. ओके. आता बघा, जवळजवळ 80हून अधिक विभूतींचं वर्णन केल्याच्या नंतर कृष्ण काय म्हणतात की चर आणि अचर सर्व माझ्यावरच निर्भर आहेत. मीच या जगाचा उत्पत्ती करणारा बीज आहे. आता कृष्ण सांगतात की त्यांच्या विभूती कशा आहेत, अनंत आहेत. आणि मी तुला जे सांगितलं त्या अनंत विभूतींचे एक सूचक आहे. म्हणजे कृष्णांनी अर्जुनाचं समाधान व्हावं म्हणून एक झलक दाखवली आहे. त्या कृष्णांचं स्वरूपच अमर्याद आहे, तशाच त्यांच्या शक्ती आहेत. त्या सर्व आपल्याला जाणून घेणं हे केवळ अशक्य आहे. पण अर्जुनाचा आता एवढा आग्रह होता आपल्या कृष्ण भक्तवत्सल असल्याने आपल्या भक्ताची इच्छा पूर्ण करण्यासाठी एक झलक त्यांनी दाखवली. घ्या माताजी पुढची स्लाइड. 41वा हा, हरे कृष्ण. यत् यत् विभूतिमत्सत्त्वं श्रीमत्पूर्जितम् एव वात् तत्तत् एव अवगच्छ त्वं मम तेज अंश संभवम्. हरे कृष्ण. हरे कृष्णा. सर्व ऐश्वर्यवान सुंदर तेजस्वी अभिव्यक्ती माझ्या तेजाच्या केवळ एकाच स्फुलिंगामधून उत्पन्न झाल्या आहेत, हे तू जाण. हरे कृष्णा. हरे कृष्ण. आता बघा, कृष्णांनी इथे आपल्या ऐश्वर्याची झलक अर्जुनाला सांगितली आहे. आणि इथे भौतिक जगामध्ये तुम्ही जर का बघितलं तर आपण म्हणजे त्या दिवशी समजून घेतलं होतं दुसऱ्या अध्यायात ज्यावेळेला ऐश्वर्य जाणली त्यावेळेला की जी कृष्णांची ऐश्वर्य आहे त्यापैकी काही ऐश्वर्य माणसांमध्येही असतात. पण ती कशी असतात, आंशिक स्वरूपात असतात. कृष्णांची जी ऐश्वर्य आहे ती परिपूर्ण आहेत आणि सर्व ऐश्वर्य एकाच वेळी त्यांच्याकडे, माणसाकडे ती आंशिक स्वरूपात असू शकतात. आता भौतिक जगामध्ये एखादं कोणाकडे थोडंसं ऐश्वर्य असेल तर तो व्यक्ती कसा असतो, तो त्या आपल्या ऐश्वर्याचं प्रदर्शन करत असतो. म्हणजे एखाद्याकडे सामर्थ्य असेल, कोणाकडे संपत्ती असेल, कोणाकडे ज्ञान असेल किंवा सौंदर्य असेल तर त्याचं तो प्रदर्शन करताना दिसतो.
पण कृष्ण इथे कृष्णांनी जी आपल्या विभूती किंवा शक्ती अर्जुनाला दाखवल्यात त्याचं कारण काय आहे ते प्रदर्शन करत नाहीये. तर भक्तांनी त्यांचं निरंतर चिंतन करावं, त्याद्वारे भक्तांचं आकर्षण वाढावं आणि कृष्णांचं स्मरण सतत होत राहावं, या दृष्टीने कृष्णांनी ह्या ऐश्वर्यांचं दर्शन दाखवलेलं आहे सगळ्यांना. भौतिक जगामध्ये प्रदर्शन करत असतात, आपला सत्ता असेल, ज्ञान असेल, सौंदर्य असेल, श्रीमंती असेल, हे ह्याच्यावरती लोक एकमेकांचं म्हणजे स्टेटस हे ठरवतात बघा. तर हे ह्या अर्थाने दाखवलेलं नाहीये. आकर्षण कृष्णांच्या बद्दल वाढावं असं सांगितलेलं आहे. आणि कृष्णांच्या ऐश्वर्याची आपल्याला कल्पना करता पण येत नाही. अचिंत्य असं त्यांचं अनंत ऐश्वर्य आहे. पण कृष्ण म्हणाले अर्जुनाला की माझ्या ऐश्वर्यांच्या पैकी एक ठिणगी आहे ही, म्हणजे एका अंशानेच मी हे विश्व सगळं धारण केलेलं आहे. आता पुढच्या श्लोकामध्ये आपल्याला कळेल. घ्या माताजी 42वा. हरे कृष्ण. अथवा बहुनैतेन किं ज्ञाने तवार्जुन विष्टभ्याहम हमिदम कृत्स्नम एकांशेन स्थितो जगत. हरे कृष्ण माताजी. परंतु हे अर्जुन, या साऱ्या सविस्तर ज्ञानाची काय आवश्यकता आहे? माझ्या केवळ एका अंशाने मी हे संपूर्ण विश्व व्यापून धारण करून राहिलो आहे. हरे कृष्णा. हरे कृष्ण. बघा इथे कृष्ण अर्जुनाला विचारतायत, अर्जुना तुला हे सर्व का जाणून घ्यायचंय, तुला एवढ्या ज्ञानाची काय गरज आहे? आता अर्जुनाला जाणून घेण्याचा मागचा उद्देश काय आहे? त्याला कृष्णांचं सतत स्मरण करायचंय, निरंतर स्मरण होत राहावं, यासाठी तो ऐश्वर्य जाणून घेण्याची त्याची इच्छा आहे. पण कृष्ण कसे आहेत? अनंत आणि त्यांच्या ऐश्वर्य पण अचिंत्य आणि अनंत आहेत. म्हणून कृष्ण इथे म्हणतात की तू काय काय म्हणून जाणून घेशील, मी एका अंशाने हे विश्व व्यापून राहिलेलो आहे. आता एखादा लहान मुलगा असेल तर तो आपल्या आईला जर का प्रश्न विचारून असा भंडावून सोडत असेल की आई तू काय शिकलीस, कुठे शिकलीस, तुझा आवडता विषय काय, आता तो लहान एवढा छोटासा मुलगा आहे की त्याने हे जाणून घेण्याची गरजच नाही. तर त्याची आई त्याला कसं समजावेल की अरे बाळा तुझे सगळं राहू देत, मी तुझी आई आणि तू माझा आवडता बाळ आहेस, बाकीचं सगळं तू बाजूला ठेव. तसंच इथे कृष्ण म्हणताय की अर्जुना तुला हे सर्व जाणून काय करायचंय, का जाणून घ्यायचंय, तू माझं सदैव चिंतन कर, माझी भक्ती कर. आता हे समजवताना कृष्ण म्हणतात बघा, सर्वश्रेष्ठ जीव ब्रह्मदेवापासून लहान मुंगीपर्यंत सर्व काही प्रत्येक वस्तूमध्ये त्या मी प्रवेश केल्याने मी धारण करून ठेवलेल्या आहेत या गोष्टी, आणि त्या अस्तित्वात आहेत कारण त्यांच्यामध्ये मी प्रवेश केलेला आहे. अर्जुनाला सांगतात की तू एवढंच समजून घे की प्रत्येक वस्तूमध्ये परमात्मा स्वरूपामध्ये मी प्रवेश केल्याने या वस्तू अस्तित्वात आहेत. तर तू माझं सदैव चिंतन कर, माझी भक्ती कर, तुला एवढंच पुरेसं आहे. इथे कृष्णांनी हे सांगितलेलं आहे. या माताजी पुढची स्लाइड. आता इथे आपला अध्याय संपलेला आहे. काय बरं आपण या विभूती योगामध्ये समजून घेतलं तर कृष्ण हे कसे आहेत? आदी आहेत, सर्व गोष्टींचा ते उगम आहेत आणि त्यांच्या ऐश्वर्याचं ज्ञान त्यासाठी ते स्वतः इथे आपल्याला देत आहेत. मग चतुर्श्लोकी गीतेबद्दल आपण समजून घेतलं, ज्याला भगवद्गीतेचं सार म्हटलं जातं. मग अर्जुनाने हे मान्य केलं की कृष्णच परम पुरुषोत्तम साक्षात भगवान आहेत, पुरुषोत्तम श्री भगवान आहेत, परम तप परम सत्य आहेत. आणि कृष्णांच्या ऐश्वर्याचं दर्शन करण्यासाठी त्याने पहिली कृष्णांची स्तुती केली आणि त्यांना आपला हेतूही सांगितला की मला तुमचं निरंतर चिंतन करायचं आहे, यासाठी मला तुमची ऐश्वर्य जाणून घ्यायची आहेत. आणि मग कृष्णांनी आपल्या काही ऐश्वर्यांचं वर्णन केलं आणि आपल्या अनंत विभूतींपैकी एक या ठिणगी आहेत असं ते अर्जुनाला म्हणाले. तर इथे आपला आता अध्याय संपलेला आहे. आता इथे आपल्याला समजून काय घ्यायचंय तर कृष्ण बघा कसे गोलोकामध्ये नित्य निवास करत असले तरी ते सर्वव्यापी आहेत. अगदी अणु परमाणू मध्ये पण ते उपस्थित आहेत. आणि कृष्ण जेव्हा पृथ्वीवरती अवतीर्ण झाले तर तेव्हा त्यांचं सौंदर्य म्हणा किंवा सर्व अचिंत्य गुण त्यांनी प्रगट केले. जरी आता एखाद्याने कल्पना करण्याचा जरी प्रयत्न केला आपल्या तर्काने, मानसिक चिंतनाने, तर कृष्ण असे असतील, कृष्ण तसे असतील, तर ते सुद्धा अशक्य आहे. आपली कोणाशी एवढी क्षमताच नाहीये. तर त्यासाठी आपण हे कृष्णांचं ज्ञान का घेतो, त्यांच्याच मुखातून आपण का ऐकतो, की आपल्याला आता कृष्णधामामध्ये जर का जायचं असेल, आपलं आकर्षण वाढायला पाहिजे, तर हे कृष्णांकडूनच ज्ञान घेऊन आपण करू शकतो, जे आता इथे अर्जुनाने केलेलं आहे. तर अशाद्वारे आता आपल्याला भक्तीमध्ये स्थित व्हायचंय आणि हे ज्ञान घेण्याची आपली जसं अर्जुनाची क्षमता नाहीये, पण कृष्णांनी त्याला काय समजावून सांगितलं की अर्जुना तुला हे ज्ञान का घ्यायचंय, मी तुला जे सांगतो तिथे तू लक्ष ठेव. मी तुला काय सांगतो, सदैव माझे चिंतन कर, माझी भक्ती कर, मला नमस्कार कर, आणि हे सर्व केल्याने तू निश्चितपणे मला प्राप्त करून घेशील. तर इथे आता आपला अध्याय संपलाय. हरे कृष्ण. कोणाला काही शंका असतील तर विचारू शकता.
माता